नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिकेच्या त्या दोन नगरसेवकांवर सर्वांचे लक्ष. काँग्रेस भाजप दोघांना समान संधी, चौघे महापौर पदाचे दावेदार. महापौर पदाचे आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष. गुरुवारपर्यंत होईल आरक्षण घोषित, राजकीय पक्षांचा अंदाज. मराठी बिग बॉस मध्ये जाणार अमरावतीचा रोशन भजनकर. RRC ला सिलेक्शन पूर्वीच दिली होती सविस्तर मुलाखत. देशमुख महिला मंडळाचा संक्रांत उत्सव झाला उत्साहात. सणापुरते नाही तर आयुष्यभर गोडवा जपण्याचे आवाहन. यवतमाळ येथे बनावट नोटा चलन प्रकरणाचा भंडाफोड. आरोपीची घेत आहेत पोलीस शोध. आता सविस्तर बातम्या. अकोला महापालिकेच्या सत्ता स्थापनेत दोन नगरसेवक हे गेम चेंजर म्हणून समोर आले आहे. हे दोन नगरसेवक जिथे असतील तिथे सत्ता असेल, त्यामुळे त्या नगरसेवकांना कुठले पद मिळते हे पाहण्यासारखे असेल. अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार आणि शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या व पक्षाच्या एकमेव नगरसेविका उषा विरक यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. भाजप नेते विजय अग्रवाल यांना जितकी महापौर पदाची संधी आहे तितकीच ती अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना देखील आहे. त्याचप्रमाणे तशी संधी ही उषा विरक यांना देखील आहे. इतकेच नाही तर भाजप विरोधक सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला तर वंचितचे निलेश देव यांना देखील महापौर पदाची संधी आहे. आता अकोल्यात सत्ता कोणाची स्थापन होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, यामुळे भाजप सत्ता स्थापन करण्यास इच्छुक आहे. भाजपची सत्ता अकोल्यात आली तर राज्य आणि केंद्रातील सत्तेचा फायदा अकोलेकरांना देखील होईल. पण हे होत असताना विरोधक मात्र शांत बसलेले नाहीत. त्यांनी देखील मोठ्या कसोशीने प्रयत्न सुरू केले आहे. विरोधकांची मूठ एकवटली तर भाजपला विरोधात बसण्याची वेळ येईल. तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भाजपचे तिकीट मिळून देखील अकोल्यातील पक्षश्रेष्ठींनी डावललेले अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांची भूमिका निर्णायक राहील. इतकेच नाही तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उषा विरक यांचा कौल कोणाला मिळतो त्यांचे महापौर पद निश्चित होईल. महापौर पदाबरोबर स्थायी समिती सभापती पद हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. महापौर पदाला प्रतिष्ठेचे तर स्थायी समिती सभापती पदाला हे प्रशासनातील महत्त्वाचे पद म्हणून पाहता येते. महापौर पदाचे आरक्षण निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने सत्ता स्थापनेला वेग येईल. महापालिकेचे बजेट मंजुरीपासून तर धोरणात्मक निर्णय हे स्थायी समितीत घेतले जातात. त्यामुळे स्थायी समिती सभापती पदावर देखील राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष राहील. अकोल्यात सत्ता कोणाची होते याकडे सर्वांचे लक्ष असून त्यानंतर इतर पदांचा निर्णय होईल. महापालिका सत्ता स्थापनेत महापौर पदाचे आरक्षण हा कळीचा मुद्दा राहणार आहे. संपूर्ण रोस्टर नव्याने निघणार असून त्यानंतर अकोला महापालिकेत सत्ता कोणाची याचा अंतिम निर्णय होईल. खुला प्रवर्ग, SC, ST आणि OBC यापैकी एका प्रवर्गासाठी महिला किंवा पुरुषांसाठी आरक्षण निघू शकते. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या या प्रयत्नात महापौर पदाचे आरक्षण काय निघते हे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवारी राजपत्रात नगरसेवकांचे प्रकाशन झाल्यानंतर बुधवार किंवा गुरुवारी महापौर पदाचे आरक्षण घोषित होईल. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर इलेक्शन लागण्याची शक्यता राजकीय गोटातून व्यक्त केली जात आहे. काँग्रेस, शिवसेना यांना सत्तेत काही नको, या दोन्ही पक्षांना अकोला महापालिकेत भाजप विरोधी सत्ता पाहिजे, तरच त्यांच्या प्रभागातील कामे होतील. इतर विकास कामांचा निधी मिळेल. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी पडद्यामागून मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अकोल्यात कोणाची सत्ता स्थापन होते याकडे सर्वांचे लक्ष असून त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षाचे बडे नेते कामाला लागल्याची माहिती आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू होऊन पहिल्याच दिवसापासून घरात रोमांचक घडामोडी घडत आहेत. स्पर्धकांमध्ये तीव्र चर्चा, जोरदार वाद आणि कधी-कधी भांडणही रंगत आहेत.
या सर्वांमध्ये विदर्भातील अमरावतीचा रहिवाशी रोशन भजनकर याची कहाणी खूपच वेगळी आणि प्रेरणादायी आहे. RRC न्यूजच्या RJ अजिंक्य यांच्या सोबतच्या पॉडकास्टमध्ये त्यांची संपूर्ण मुलाखत महाराष्ट्रातील जनतेला पाहता येईल. रोशन हा व्यावसायिक हमाल म्हणून काम करतो. त्याचबरोबर तो एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर असून सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून चांगली ओळख निर्माण केली आहे. बिग बॉस या मंचावर त्याने आपल्या आयुष्यातील संघर्षमय पण अत्यंत प्रेरणादायी प्रेमकथा शेअर केली आहे, जी सर्वांच्या मनात घर करून गेली आहे. रोशनचा बिग बॉस पर्यंतचा प्रवास खूपच प्रेरक आहे. सुरुवातीला त्याची निवड झाली नव्हती. तब्येत बिघडल्यामुळे त्याला पहिल्या फेरीतच नकार मिळाला होता. पण येथे थांबायचे नव्हते. बिग बॉस टीमने त्याला 20 दिवसांचा वेळ दिला. या कालावधीत रोशनने अथक मेहनत केली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पूर्ण निर्धाराने त्याने आपली बॉडी पुन्हा उत्तम आकारात आणली. दुसऱ्या संधीत त्याने परीक्षकांना प्रभावित केले आणि अखेर बिग बॉस मराठीच्या घरात स्थान मिळवले. सोशल मीडियावरून त्याच्या या संपूर्ण प्रवासाचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून रोशनच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि धैर्याचे दर्शन घडते. एक साधा हमाल जो स्वप्नांना पंख देऊन मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचला, याचे हे खरे उदाहरण आहे. जरी मी ह्या कामापासून बनलो पण ह्या कामाला विसरू नाही शकत. बरोबर. आणि डोक्यामध्ये दुसरं कामाचं काही हे नाही आहे का आपण भविष्यामध्ये आता दुसरं काहीतरी करावं. मी म्हणणं एकच आहे का मी ह्या कामापासून बनलो तर आपल्या जवळ हिंमत जोपर्यंत होते तोपर्यंत करायचं आणि या कामाला विसरायचं नाही. कधी माणसानं किती मोठं झाला तर ज्याच्यापासून बनला त्याला कधी विसरायचं नाही. कधी विसरायचं नाही. टचवूड. देशमुख महिला मंडळाकडून मकर संक्रांतीचा आनंद अधिक द्विगुणित करण्याच्या उद्देशाने स्नेहमिलन सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हॉटेल सेंट्रल प्लाझामध्ये झालेल्या या कार्यक्रमातून फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका, चुकत असेल तर समजून सांगा, जमत नसेल तर अनुभव सांगा, पण सणापासून गोड न राहता आयुष्यभर गोड राहूया असा संदेश दिला. शनिवार 17 जानेवारी रोजी दुपारी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या डॉक्टर पल्लवी थोरात, तहसीलदार गौरी मंगल यशवंत धायगुडे, सुषमा देशमुख नागपूर या होत्या. देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्ष राजश्री देशमुख, उपाध्यक्ष नैना देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख, कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख, ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे, सिटी चॅनल संचालिका कल्पना देशमुख, तसेच सुहासिनीताई चारुशिला धोत्रे, सिंधुताई मालोकार, यमुनाताई नळकांडे, जया बंड, शोभा पाटील, सुलभाताई, लताताई, अरुणाताई, डॉक्टर छायाताई आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रांतातील वेशभूषा करून नृत्य सादरीकरण, मजेशीर खेळ घेण्यात आले. तिळगुळाच्या वड्या वाटण्यात आल्या. सभागृहात सुबक रांगोळी काढली होती. तसेच आकर्षक सजावट केलेली होती. कार्यक्रमाचे संचालन श्वेता देशमुख व स्वप्ना देशमुख यांनी केले. राजकारणात जय पराजय हा 5वीलाच पुजलेला असतो. मात्र अकोल्यात सध्या पराभवाचा धक्का पचवणे काही माजी नगरसेवकांना आणि काही उमेदवारांना कठीण जात असल्याचे चित्र आहे. निवडणुकीत धूळ चारल्यामुळे चवताळलेल्या या पडेल उमेदवारांनी आता थेट जनतेच्या विरोधातच शड्डू ठोकला असून प्रभागात विकास कामे कशी होतात तेच पाहतो अशा धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. सत्ता स्थापन होण्यापूर्वीच पराभूत मानसिकतेतून काही माजी नगरसेवकांनी प्रभागातील निधी रोखणे किंवा विकास कामात अडथळा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मी निवडून आलो नाही तर आता प्रभागात एकही काम होऊ देणार नाही, अशा त्यांच्या आविर्भावामुळे अकोलेकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मात्र नागरिकांनी या पोकळ धमक्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून अशा लोकप्रतिनिधींची खरी जागा त्यांना मतपेटीतून दाखवून दिली असल्याची चर्चा आता रंगली आहे. एकाच प्रभागातील बहुसदस्यीय पद्धतीमुळे एकाच पक्षाचे काही उमेदवार जिंकले तर काही पराभूत झाले. या पराभवाचे खापर आता स्वतःच्याच पक्षाच्या विजयी उमेदवारांवर फोडले जात आहे. तुमच्यामुळेच माझा पराभव झाला किंवा सोबतच्या उमेदवारांनी साथ दिली नाही, अशी ओरड सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. आपण नेमके का पडलो याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी दुसऱ्यांना दोष देण्यात हे उमेदवार धन्यता मानत आहेत. जनतेला नेमके काय हवे होते आणि त्यांनी कोणाला का नाकारले हे गुपित अकोलेकरांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र पराभवाच्या रागातून शहराच्या विकासाला ओलीस धरणाऱ्या या उमेदवारांच्या वागण्यामुळे त्यांची उरली सुरली प्रतिमा देखील मलिन होत आहे.
भाजप नगरसेवक शरद तुरकर यांच्या हल्ल्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपींचा शोध घेण्यात पोलीस कधी यशस्वी होईल असा प्रश्न तुरकर परिवाराला पडला आहे. अकोट फाईल मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे शरद तुरकर आणि नितीन राऊत यांनी एकाच पॅनलमधून निवडणूक लढवली. मतमोजणीनंतर शरद तुरकर विजयी झाले तर नितीन राऊत यांचा पराभव झाला. शरद तुरकर यांनी अपेक्षेप्रमाणे पॅनलच्या अन्य उमेदवाराचा प्रचार न केल्याचा आरोप करत नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी शरद तुरकर यांना त्यांचा सत्कार करायचा आहे असे सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि नंतर त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला आणि अनेक वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात व्यापक दहशत निर्माण झाली. रहिवाशांनी दरवाजे कुलूप लावून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. जखमी शरद तुरकर यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी नितीन राऊत, लखन इंगळे, शेख सोहेल आणि आकाश पवार, सूरज मुदगलवार आणि इतर 2 ते 3 अज्ञात आरोपींविरुद्ध बांधवीच्या कलम 307 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक निकालानंतर घडलेल्या या हिंसक घटनेने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अकोट फाईल पोलीस विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि सर्व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. निवडणूक निकालानंतर घडलेल्या या हिंसक घटनेने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून लोकशाहीच्या उत्सवाला हिंसेचे गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांना अटक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. अकोला येथील नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ऍसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन, पीसीओडी सारख्या असाध्य आजारावर उपचार करून रुग्णांना पुन्हा जीवन प्रवाहात आणण्याचे कौशल्य आहे. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचाराने आजमितीस हजारो रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. गेल्या 40 वर्षांपासून नाईक होमिओपॅथी येथे शरीराच्या सर्व आजारांवर सर्वांगीण यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी. अधिक माहिती मोबाईल क्रमांक 91 75 95 71 29 91 30 01 61 29 व naikhomeopathy.com यूट्यूबवर माहिती घ्यावी. रुग्णांनी अनुभव कथन केले आहे. माझे नाव माधुरी. नाईक होमिओपॅथीमध्ये येथे येण्या अगोदर माझे वजन खूप वाढले होते. खूप थकवा जाणवत होता. दम लागायचा. येथे ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार सुरू केल्यानंतर 1 महिन्यात माझे 3 किलो वजन कमी झाले. नाईक होमिओपॅथी उपचाराने मी समाधानी आहे. नमस्कार, काय नाव आपले? माधुरी गायकवाड. ओके, काय त्रास होता आपल्याला इथे येण्या अगोदर? आळस यायचा, वजन वाढलेलं आणि थकवा खूप जाणवत होता. घाम येणे, धाप लागणे. ओके, किती महिने झाले ट्रीटमेंट सुरू करून? 1 महिना झाला. ओके, किती टक्के आराम आहे आपल्याला? 20% तर आराम पडला. ओके, किती किलो वजन कमी झाले आपलं? 2 किलो 80 ग्रॅम तर झाले, पण 3 किलो झाले थोडक्यात. ओके, समाधानी आहे तुम्ही नाईक हो. होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने? हो. थँक्यू. माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात भाजपकडून अमरावती येथून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची चर्चा शनिवारी होती. परंतु भाजपच्या प्रभाग 18 मधील उमेदवार ॲडव्होकेट अपर्णा अमोल ठाकरे यांनी खंडन केले आहे. कुठल्याही पत्रावर मी सही केली नाही. तसेच नवनीत राणा आमच्या नेत्या आहेत आणि राहतील असे देखील ॲडव्होकेट अपर्णा ठाकरे यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राणा यांनी विरोधात काम केल्याचा आरोप आहे. शनिवारी या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली. परंतु ॲडव्होकेट अपर्णा ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अशा कोणत्याही पत्राला आमची संमती नाही, स्वाक्षरी केली नाही. हा प्रकार धांदत खोटा आहे असे त्यांनी म्हटले. भारतीय जनता पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष यांच्यात निवडणुकीनंतर कलगीतुरा रंगलेला दिसतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट अपर्णा अमोल ठाकरे, भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवली. काल आम्हाला बरेच जणांचे फोन आले की प्रसार माध्यमातनं नवनीतजी राणा आपल्या नेत्या त्यांच्या विरोधात काही आक्षेपार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलं, ते सपशेल खोटं आहे. त्यात माझं नाव घेण्यात आलं. मी असा कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा कुठे सही नाही केली नाही. ही न्यूज सपशेल खोटी आहे. माझा कुठलाही असा विरोध नाहीये. नवनीतजी राणा ह्या आमच्या नेत्या आहेत आणि आमच्या नेत्या राहतील. या पत्राचे मी खंडन करते आणि हे सपशेल खोटं आहे असं जनतेला आवर्जून सांगते. पुसद शहरालगत बोरी खुर्द येथे एका घरामध्ये बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने 17 जानेवारी रोजी सायंकाळी कारवाई करत 2 संशयितांना 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करताना रंगेहात पकडले. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये पुसद येथील गणेश गायकवाड व संतोष सूर्यवंशी कळमनुरी यांचा समावेश आहे. तर या घराचा मालक विनोद कुर्डे हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 500 रुपयांच्या 15 बनावट नोटा व 4 खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रिंटर, केमिकल कागद, कटर, पॅड व इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरी खुर्द येथील एका घरामध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची माहिती SDPO कार्यालयाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार सायंकाळी छापामार कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान 2 संशयित बनावट नोटा तयार करत असताना आढळून आल्या. या प्रकरणी SDPO कार्यालयातील पोलीस कर्मचारी सुनील मदने यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा नोंदवण्यात आला. SDPO हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसदचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. API केदार तपास करीत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिकेच्या त्या 2 नगरसेवकांवर सर्वांचे लक्ष. काँग्रेस भाजप दोघांना समान संधी, चौघे महापौर पदाचे दावेदार. महापौर पदाचे आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष. गुरुवारपर्यंत होईल आरक्षण घोषित, राजकीय पक्षांचा अंदाज. मराठी बिग बॉस मध्ये जाणार अमरावतीचा रोशन भजनकर. RRCला सिलेक्शन पूर्वीच दिली होती सविस्तर मुलाखत. देशमुख महिला मंडळाचा संक्रांत उत्सव झाला उत्साहात. सणापुरते नाही तर आयुष्यभर गोडवा जपण्याचे आवाहन. यवतमाळ येथे बनावट नोटा चलन प्रकरणाचा भंडाफोड. आरोपीची घेत आहेत पोलीस शोध. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,44,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.